आणि ह्या दोन्ही सगळ्या वाईन यांच्या केमिकल फ्री असल्यामुळे तुम्हाला इथं वाईनचे पार्टिकल सुद्धा तुम्ही बघू शकता. प्रॉपर भट्टीमध्ये बनलेला हा पिझ्झा आहे आणि आता तो बनवून रेडी झालाय बघा. वा, प्रॉपर भट्टीमध्ये बनवलेला मस्त आहे. मित्रांनो नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे आपल्या देशाच्या कॅपिटल सिटी ऑफ वाईन ज्याला म्हणतो आपण नाशिक या ठिकाणी. नाशिकला कॅपिटल सिटी ऑफ वाईन याकरताच म्हणतात की इथे नाशिकमध्ये खूप सारे वाईनयार्ड्स आहेत आणि त्यापैकीच एक असं सुंदरसं छोटंसं पण खूप सुंदरसं असं एक ग्रेपबेरी वाईनयार्ड आहे. त्याला आम्ही आज व्हिजिट दिली आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी ते ग्रेपबेरी वाईन यार्डचा काय म्हणतात ना एक व्ह्यू तुम्हाला देतो. आणि तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आम्ही असेच फॅमिली ट्रिपचे व्हिडिओ बनत असतो. तर मित्रांनो चला आपण आज फिरूया ग्रेपबेरी वाईन यार्ड नाशिक इथलं आहे. चला. ग्रेप्सची शेती आहे आणि ते सावलीत बसलेलं आहे आणि इथे थोडंसं समोर घेतली आहे पुन्हा ग्रेप्सची शेतीमध्ये टेबल्स ते बसलेलं आहे. मित्रांनो जसं आता साक्षीने थोडं वेळ पूर्वी दाखवलं तुम्हाला ही सिटिंग एरिया जो यांनी आता बनवलेलं नवीन. पूर्वी इथे यांची द्राक्षाची बाग होती, यांनी आता या टाईपचा असा सिटिंग एरिया पण बनवला आहे. आणि हे वाईनयार्ड जे आहे ना मित्रांनो की हे आपलं छत्रपती संभाजीनगर टू नाशिक जो रोड बनला आहे त्या रोडवरती आणि नाशिकपासून एक हार्डली मला वाटतं एक 8 ते 10 किलोमीटर डिस्टन्सवरती हे वाईनयार्ड बनलेलं आहे. हे बघा मित्रांनो, या वाईनयार्डमधनं असं आतमध्ये आल्यानंतर हे जे यांनी आता एक नवीन सिटिंग एरिया बनवलेलं आहे, इथं काम पण चालू आहे यांचं. आणि या साईडला पण आता थोड्या वेळपूर्वी जे साक्षीने इथे शो केलं होतं हा तो वाला एरिया आहे. आणि या टाईपचे यांनी द्राक्षाच्या बागेमध्ये हा सिटिंग एरिया केला आहे. खूपच सुंदर आणि शांत ठिकाणी हे वाईनयार्ड आहे. तुम्ही नक्की इथली व्हिजिट खूप एन्जॉय करताल. मित्रांनो या वाईनयार्डची अजून एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही माझ्या मागे बघत असताल एक काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे तुम्हाला असं दिसत. तर यांनी काय केलं आहे, ही यांची पूर्ण आहे ना द्राक्षाची बाग होती आणि या पूर्ण द्राक्षाच्या बागेमध्ये यांनी आता यांना आहे ना जवळपास मला वाटतं एक 8 ते 10 रूम हे लोक काढता येते. तिथे स्टेईंगसाठी ऑप्शन राहील फ्युचरमध्ये आणि तुम्ही खूप व्हिजिट करा नक्की. फ्युचरमध्ये ह्या वाईनयार्डला तुम्ही खूप एन्जॉय करताल हा वाईनयार्ड, कारण द्राक्षाच्या बागेमध्ये तुम्हाला राहायला आणि खूप कमी लोकांना राहायला भेटतं नाही का. तर नक्की एकदा व्हिजिट करा या वाईनयार्डमध्ये. चला वरचं पण दाखवा आम्हाला. चला मॅडम चला फटाफट. वरती पोहोचल्यावर त्यांनी असं बसायला जागा दिलेली आहे. ते सगळं बसलं आहे.
तर मित्रांनो, आत्ता जसं साक्षीने या वाईनयार्डचा फर्स्ट फ्लोअरचा जो एक सिटिंग एरिया आहे त्यांनी नवीन बनवलेला तो आत्ता जस्ट दाखवला, तरी पण मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल, मी आता यांच्या फर्स्ट फ्लोअरवरती आहे. इथे पण यांनी सिटिंग एरिया बनवला आहे आणि इथं चारी बाजूने ना यांची द्राक्षाची शेती ही खूप म्हणजे नाही का, इथं बसून पण खूप तुम्हाला असा एक छान अनुभव होईल आणि खूप आवडेल नक्की तुम्हाला. इथले व्ह्यूज पण आवडतील शेताचे. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवतो माझ्या बॅक साईडला यांचं हे सगळं बघा. तुम्ही इथलं इन्व्हायरमेंट खूप नाही का, तुम्हाला खूप आवडेल मित्रांनो इथलं इन्व्हायरमेंट. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला असं दिसतच असेल या वाईनयार्डमध्ये बऱ्याचशा व्हरायटीज आहेत, पण त्यापैकी आम्ही हे मस्कत वाईन आहे, शुगर फ्री आहे ॲक्च्युली. ही आम्ही ही घेतोय आणि ही सिराज म्हणून आहे, ही पण शुगर फ्री आहे. आणि ह्या दोन्ही सगळ्या वाईन यांच्यात ना केमिकल फ्री असल्यामुळे तुम्हाला इथे वाईनचे पार्टिकलसुद्धा तुम्ही बघू शकता. तर सर, आणखी तुम्ही या वाईनयार्डबद्दल काय बोलू शकता, किंवा वाईनबद्दल आमच्यापेक्षा तुम्हाला थोडं आहे नॉलेज, तर कसं काय तुम्ही एक्सप्लेन करू शकता? तसं तर आम्ही 2019 पासून एक ॲक्टिव्हिटी चांगल्या चालू केल्या. ओके. आणि आमची थीम अशी आहे की लोकांनी यावं, विनयार्ड फिरावं, वाईन मॅन्युफॅक्चरिंग बघावी, वाईन टेस्ट कराव्या आणि ज्या वाईन आवडल्या तर घेऊन जाव्या, ही खरी कन्सेप्ट आहे. आमचे स्वतःचे वाईन व्हरायटीज आहेत, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग, स्वतःचं विक्री आहे. तर आम्ही वाईन बनवताना साधारण त्याच्यामध्ये केमिकल ट्रीटमेंट फारशा नसतात, ट्रेडिशनल मेथड असते. आणि वाईनमध्ये सर्रास तुम्हाला खाली पार्टिकल दिसतील. जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्यांना ते समजून जातं याच्यामध्ये काहीतरी कोण बेनिफिट्स आहे याच्यामध्ये. आणि तुमचं आम्ही आहेच वाईन लवर म्हणा. आम्ही बऱ्याच म्हणजे नाही का, बऱ्याच वेगवेगळ्या वाईन ट्राय केल्या, पण इथलं नाही का तुम्हाला एक कॉस्टिंग वाईज पण खूप परवडेल मित्रांनो. तर तुम्ही नक्की या वाईनयार्डला व्हिजिट करा. सर तर इथे तुम्हाला गायडन्ससाठी असतातच आणि तुम्हाला खरंच खूप छान अनुभव होईल आणि खूप सुंदर वाईनयार्ड आहे. तर मित्रांनो, या वाईनयार्डमध्ये यांच्याकडे 4 प्रकारच्या वाईन अवेलेबल असतात. मला जास्त माहिती नाही, मी तुम्हाला हे बघा हा फोटो मी अपलोड करणार आहे. व्हाईट वाईन वगैरे असते यांच्याकडे आणि रेड वाईन ऑब्व्हियसली असणारच. 4 प्रकारच्या वेगवेगळ्या वाईन्स आहेत. आणि या वाईनयार्डमध्ये यांच्याकडे किचन आहे, पण असं आपण नाही का की मेन कोर्स वगैरे तसं सांगू शकतो त्या टाईपचं किचन नाही आहे. जस्ट एक तुम्ही स्टार्टर्स वगैरे याच्यासोबत सांगू शकता. स्टार्टर्समध्ये पण काय काय अवेलेबल, याचे रेट्स काय, हा मेन्यू कार्ड मी क्लिअर फोटो अपलोड करणार आहे. म्हणजे मी तुम्हाला याच्यामध्ये फोटोमध्ये दाखवल. आणि असं छान अशी बसायला जागा आहे या साईडला. द्राक्षांच्या बागेमध्ये यांनी हे वाईनयार्ड बनवलेलं आहे. आम्ही यापैकी मी एक सिराज म्हणून आहे, जशी आपली सुलामध्ये सिराज येते ना, सेम ब्रँड यांच्याकडे पण अवेलेबल आहे. हे मी सांगितलं होतं. याचे काय रेट्स आहेत काय नाही मी तुम्हाला व्हिडिओच्या माझ्या पुढच्या भागामध्ये दाखवल. तर तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, या वाईनयार्डचं एक आणखी एक स्पेशल आयटम इथं तुम्हाला मिळेल, जो बाहेर कुठे भेटणार नाही, आणि तो आहे वूड फायर पिझ्झा. तर साक्षीला तो पिझ्झा खायचा होता, आम्ही ऑर्डर केला. आता मी तुम्हाला या वूड फायर पिझ्झाची काय स्पेशालिटी ती तुम्हाला मी पुढे दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो, इथं यांची स्पेशल पिझ्झाची भट्टी आहे. आणि आता बघा, आम्ही आमचा वूड फायर पिझ्झा कसा बनतो आहे आम्हाला बघायचं आहे. हां, इथे हे भैया आहेत. भैया, काय स्पेशल आहे ह्या पिझ्झाचं? हा, हे जे आहे ना वूड फायर पिझ्झा बनवला जातो. हां. टेम्परेचर जे आहे ना 500 डिग्रीच्या वरती जातं. ओके. याच्यामध्ये इथे आतमध्ये पिझ्झा ठेवला जातो आणि इथे तो बेक होतो प्रॉपरली. ओके. म्हणजे मायक्रो ओव्हन वाला ते आर्टिफिशियल काहीच नाही याच्यामध्ये आहे ना. ग्रेट. पिझ्झाला जे आहे ना स्मोकी फ्लेवर येईल, जसं आपलं ते गावाकडे आपण भाकरी वगैरे खातो त्या टाईपचं ना. मी माझा कॅमेरा तर आतमध्ये नाही टाकणार, पण इथनं दाखवतो मित्रांनो. हे या टाईपचं आहे बघा, प्रॉपर भट्टीमध्ये बनलेला हा पिझ्झा आहे. आणि आता तो बनून रेडी झालाय बघा. वा, नो आर्टिफिशियल रेज आणि काहीच नाही याच्यामध्ये. मायक्रोव्हनचा अजिबात यूज नाही केलेला आहे. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आता आम्ही ट्राय करतो आमचा वूड फायर पिझ्झा. टेस्टमध्ये खूप चेंजेस आहे. आता मित्रांनो, मला राहुल नाही जातं, तर मी एक प्रॉपर फ्लेवर जो असतो हां स्मोकी फ्लेवर. मित्रांनो, आता मला राहुल नव्हतं जात, तर मी करतो मस्त. असं समजा की बऱ्याच ठिकाणी ना
चुलीवरची भाकरी, चुलीवरचं मटण त्या टाईपचं याला पकडायचं, चुलीवरचा चुलीवरचा पिझ्झा प्रॉपर भट्टीमध्ये बनवलेला, मस्त एक तर मित्रांनो, अशी राहिली आमची ग्रेप वाईन यार्डची व्हिजिट. आम्ही खूप एन्जॉय केला, थोडीफार वाईन पण टेस्ट केली आणि इथला स्पेशल पिझ्झा जो होता तो पण आम्ही खूप मस्त पैकी आवडला की मी आतापर्यंत खातीये. खरंच खूप छान होता. काहीतरी वेगळा होता, छान होता खरंच मित्रांनो. आणि हे वाईन यार्ड पण खूप आम्हाला आवडतं. आम्ही बऱ्याच वर्षांपासून या वाईन यार्डला व्हिजिट करतो आणि यांनी आता खूप बऱ्यापैकी याला नाही का यांचं वाढवला पण वाईन यार्ड. म्हणजे आता स्टेईंग, जसं मी तुम्हाला दाखवलं की आता हे स्टेईंगचे ऑप्शन पण बनवत आहे. नवीन सिटिंग एरिया पण यांनी बनवला आहे. त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरचा पण एरिया मी तुम्हाला दाखवला. खूप छान पद्धतीने यांनी याला मेंटेन केलं आहे. आणि इवन म्हणजे एक मेन गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, प्रत्येक आपण ठिकाणी आपण विथ फॅमिली जातो ना, तर आपण स्वच्छतेला फार महत्त्व देतो. तर यांचं वाईन यार्ड खूप स्वच्छ आहे. इथले वॉशरूम्स वगैरे पण खूप छान पद्धतीने त्यांनी क्लिनिंग मेंटेन केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथं येऊन खरंच खूप एन्जॉय करू शकता इथलं वाईन यार्ड आणि इथलं वातावरण. तर आणि हां, इथला पिझ्झा पण खूप छान होता, जो स्पेशल यांची स्पेशालिटी आहे, तो पण आम्ही एन्जॉय केला. तर ओव्हरऑल तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की तुमच्या कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा. आणि तुम्ही जर नवीन असाल आमच्या चॅनलवरती, आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय 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 बाय.